पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम व भाग धरणाच्या माथ्यावर असलेल्या दरेवडी येथील आदिवासी महिला भगिनींना आपल्या लेकरा बाळांना सोबत घेऊन जंगलातून डोंगर दऱ्या उतरून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या भाम धरणावरून पाणी भरून परत डोंगर दऱ्या चढून खडकाळ पायवाटेनं घोडभर पाण्यासाठी कसरत करावी लागते। आताच पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींचं पाणी आटल्यानं तसेच वाडीतील विहिरींनीही तळ गाठल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे। सकाळी लवकर व सायंकाळी कामावरून आल्यानंतर महिलांना आपल्या लेकरा बाळांसह पाण्यासाठी वणवण करावी लागते। तसेच जंगलातून येताना जाताना वन्य प्राण्यांची भीती असल्याने आपला जीव धोक्यात घालून घोटभर पाण्यासाठी त्यांना पायी वणवण करावी लागते। सध्या पाण्याची तुमच्या इथं आमच्या गावात आता 2 महिने झाले पाण्याला लय टंचाई आहे। आम्हाला वरतून 4 किलोमीटर वरून इथं भाम धरण आहे त्याच्यात यायला लागतंय आणि ते काम धंदा टाकून पहिलं पाणी असं ते कामावर गेलो का तीच काळजी राहते का आपल्याला पाणी कधी भेटेल। पाणी नाही आणलं तर मग आम्हाला असं एक दिवस नाही का कामावर सुद्धा जाय वेळ नाही राहत। तर पाणी एवढं जंगल आहे का जंगलमुळे आम्हाला बाय माणसाला एकटी टाकता येत नाही का काय दोन्ही विहीर आहे, दोन्ही विहिरीत पाणी नाही सध्या, वरच्या पण नाही आणि भाम धरणाच्या शेजारी एक आहे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी काढून दिली आहे त्याच्यात पण पाणी नाही। त्यामुळे आम्हाला लई पाण्याची परिस्थिती गंभीर आहे। माझं नाव प्रकाश सोमगावंडा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।